वारकऱ्यांच्या सुविधांसाठी जिल्हा परिषदेकडून ग्रामपंचायतींना 4.5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। आषाढी यात्रेदरम्यान वारकऱ्यांच्या सुविधांसाठी ग्रामपंचायतींना 4.5 कोटी रुपयांचा निधी देण्यास जिल्हा परिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली। यामध्ये ग्रामपंचायतींच्या अनुदानात 1 कोटी रुपयांची वाढ करण्यात आली आहे। पंढरपूर येथे जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेला उपाध्यक्ष इंद्रजित पवार, शिक्षण व आरोग्य सभापती चेतन सिंग केदार, समाज कल्याण सभापती संस्कृती सातपुते, कृषी व संवर्धन सभापती रामप्पा चिवडशेट्टी, महिला व बाल कल्याण सभापती अमृता वाघे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप, स्मिता पाटील, मीनाक्षी वाकडे, सूर्यकांत भुजबळ, अमोल जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी सतीश कोपुरवाड, कार्यकारी अभियंते संतोष कुलकर्णी, प्रसाद काटकर, नरेंद्र खराडे तसेच माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप उपस्थित होते। सभेत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी वारकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेल्या निधीबद्दल अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजित पवार, रश्मी बागल, पृथ्वीराज माने, व्यंकटेश भालके, अतुल पवार आणि अजिनाथ देशमुख यांनी अभिनंदन करून आभार मानले। यावेळी वारकरी निवारा केंद्र, जर्मन हँगर, शौचालये, स्नानगृहे, पिण्याच्या पाण्याचे टँकर, पालखी तळांवरील रस्ते, मोबाईल चार्जिंग स्टेशन, औषध खरेदी तसेच स्वागत कमानी आणि इतर सुविधा उभारण्याच्या कामांना एकमताने मंजुरी देण्यात आली। तसेच विधान परिषदेवर निवड झाल्याबद्दल राजेंद्र राऊत यांच्या अभिनंदनाचा ठरावही सभेत मंजूर करण्यात आला।